रामकृष्ण हरी. आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी क्रमांक 164 या ओवीचा थोडक्यात मतितार्थ पाहणार आहोत. मतितार्थासाठी घेतलेली ओवी आहे, ते ज्ञान पैगा ब्रवे जरी मनी आथी आणावे तरी संतान या भजावे सर्वस्वेशी. या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल की सर्वश्रेष्ठ असे ज्ञान जर प्राप्त करायचे असेल तर शास्त्रार्थ जाणणाऱ्या संतास शरण जाऊन त्यांची तन मन धनाने सेवा केली असता आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते. हे संत खरोखरीच ज्ञानाचे घर आहेत आणि सेवा हा त्यांचा उंबरठा आहे. आणि म्हणूनच असे शास्त्रार्थ जाणणाऱ्या संतास शरण जाऊन त्यांची तन मन धनाने सेवा केली असता आपल्यामध्ये असणारे षड्विकार हळूहळू निवृत्त होतात आणि आपले अंतःकरण शुद्ध होतं. अशा शुद्ध अंतःकरणाने भगवंताचे नाम घेतल्यास निश्चितच ते भगवंतापर्यंत पोहोचते आणि आपणास सर्वात श्रेष्ठ असे ज्ञान प्राप्त होते. आणि म्हणूनच या संतांना शरण गेले असता ते आपणास आत्मबोधाद्वारे आत्मिक स्वरूपाचे ज्ञान देतात आणि हे ज्ञान या लोकी सर्वात श्रेष्ठ असे ज्ञान आहे. त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. ज्याप्रमाणे अमृताला अमृताची चव आहे त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही, त्याचप्रमाणे आत्मिक स्वरूपाचे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आणि ते जर मिळवायचे असेल, तुमचे हे जीवन सार्थकी लावायचे असेल तर संतांना गुरु मानून त्यांची तन मन धनाने सेवा केली पाहिजे. जय जय रामकृष्ण हरी.